सामन्यांत होणाऱ्या सामन्यांसाठी पहिला पुकार मुंबई पोर्टर्स विरुद्ध DPU पुणे, मिडलँड अकॅडमी विरुद्ध सेंट्रल रेल्वे मुंबई शहर, चारी संघांना खेळण्यासाठी पहिला पुकार. या स्पर्धेच्या निमित्तानं दादर प्रभादेवी येथील सामाजिक क्षेत्रातलं एक अग्रगण्य असं नाव लायन्स क्लबचे असणारे माजी पदाधिकारी, त्याचबरोबर ईशान्य मुंबई कॅटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय नितीनजी कोलके या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम सर, मनपूर्वक स्वागत आहे आपलं. आपणास विनंती आपण व्यासपीठाच्या दिशेने आदरणीय नितीनजी कोलके. सामना अत्यंत महत्वाचा विचार आपण पाहतोय. मूळचा हिमाचल प्रदेश असणारा खेळाडू आणि ज्याला आपण यू मुंबाकडून आपण पाहतो तो अनिल जस्ताची असणारी पहिली चढाई आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हरियाणा स्टीलर्सच्या माध्यमातून आपला खेळ गाजवला, महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य म्हणून ज्या खेळाडूकडे पाहतो तो तेजू अर्थात तेजस पाटील आक्रमणासाठी पाहतोय. क्रीडागट क्रमांक 1 वर मुंबई पोलीस परिवार अध्यक्ष अक्षयजी पुजारी, मनपूर्वक स्वागत असेल आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं. स्पर्धा अत्यंत महत्वाची आपण पाहतोय. दोन्ही क्रीडांगणावरती आपण पाहतोय एक कबड्डीचं द्वंद्व, कबड्डीचा थरार, एक स्पीड मध्ये चपळाई नेताना खेळाडू आपण ज्याला पाहिला सौरभ पगारे हा देखील तमिळ थलाईवादात लीड करणारा खेळाडू आहे अर्थात CGST. आणि प्रतिस्पर्धी संघ तुला मुलाचे असणारे चारी संघ एकमेकांसमोर भिडण्याचा प्रयत्न आहे स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना. अप्रतिम असा प्रयत्न प्रत्येक स्पर्धेत राहिलेला आहे. आमच्या संग्राम सरांचा असणारा संघ या ठिकाणी आपण पाहतोय. युवा फलटण अर्थात पुणेरीच्या माध्यमातून जे खेळाडू घडतात त्या इंशुरकोट स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचा असणारा संघ, अप्रतिम असं प्रदर्शन. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अभिषेक भोजनेचा असणारा मुंबई पोस्टर अर्थात डाक विभागाचा असणारा संघ आहे ज्याचे प्रशिक्षक आहेत प्रांचल पवार. स्पर्धा अत्यंत महत्वाची, डोळ्याचं पारडं फिरणाऱ्या लढती आपण पाहतोय. मुंबापुरीसह महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेवरती आपण पाहतोय. कबड्डीतली असणारी दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. याच्या उपस्थितीत आपण या ठिकाणी महत्वाच्या क्षणांचे असणारे साक्षीदार आहोत. आक्रमणासाठी आपण पाहतो मिलन दहिया. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी हा पटनाकडून आपण पाहतो. मूळचा हरियाणाचा असणारा हा खेळाडू आहे. आक्रमण चढवतोय. क्रीडांगण क्रमांक 1 वर प्रतिस्पर्धी संघ आहे CGST मुंबई. त्या ठिकाणी आमचे प्रोचे दोन्ही पंच आपण मैदानात पाहतो. एका बाजूला क्रीडांगण क्रमांक 1 वर आत्माराम चव्हाण आहेत, दुसऱ्या बाजूला आशुतोष साळुंखे.
महत्वाची आपण पाहतोय. असलम इनाम ते या साहिलकडे आपण पाहतोय आणि निश्चित महत्वाचं योगदान अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं स्वस्तिक गोविंदा पथकाचे असणारे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते आदरणीय अजयजी बारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मंडळाच्या वतीने आपण त्यांचं स्वागत करीत आहोत. व्यासपीठाच्या मध्यभागी आदरणीय अजयजी बारी यांचं असणारं स्वागत आपण करत असताना अमन अग्रारी यांच्या शुभास्ते आपण हा सन्मान करत आहोत. त्यांचं स्वागत करीत आहोत अजय बारी साहेब. मुंबई पोलीस परिवाराचे सदस्य आदरणीय अक्षयजी पुजारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करीत आहोत. आदरणीय सन्मान्य अक्षयजी पुजारी विनंती मंडळाच्या वतीनं आपण बुके देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. स्पर्धा अत्यंत महत्वाचं ट्रॅक मध्ये सापडतोय. नेत्रदीपिकाचं प्रदर्शन या संघाकडून पाहताना आपण पुढच्या सन्मानासाठी या ठिकाणी आपल्या शुभास्ते एक विशेष सन्मान आपण घेतोय. क्रीडा रसिक आपला नजरा जरी मैदानात असले तरी कान मी काय बोलतोय तिकडे आपला जरूर लक्ष असणार आहेत, काही शंका नाही. मैदानात ज्या पद्धतीनं सर्वांग सुंदर खेळ चाललाय त्या पद्धतीनं व्यासपीठावरती अनेक दिग्गज आपण पाहतोय आणि त्यातल्याच एका दिग्गजाला आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. मगाशी मी सांगितलं मित्रांनो, कोकणातल्या मंडणगड तालुक्यातल्या 10 गावचे असणारे सुपुत्र, त्यानंतर HGS क्रीडा मंडळ लोअर परेल यांच्या माध्यमातून ज्याने आपल्या कारकिर्दीला प्रारंभ केला. गेले अनेक वर्ष कबड्डी खेळत असताना कालांतरानं महेंद्रा अँड महेंद्रा या व्यावसायिक संघाकडून ज्यांना पाहिलं, शिवछत्रपती अवॉर्डी सागर बांदेकर सरांच्या समवेत ज्यांनी सुरुवातीला खेळाडू आणि त्यानंतर कोचची असणारी महत्वाची भूमिका बजावली. आणि हे करत असताना आपल्या सर्वांग सुंदर खेळानं महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचा सर्वोत्कृष्ट शिवछत्रपती पुरस्कार ज्याला मिळाला त्या आंतरराष्ट्रीय खेळाडू आपल्या सर्वांचे लाडके विलास जाधव सर यांना आपण सन्मानित करूया. विनंती करतो जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू महेंद्रा अँड महेंद्रा या व्यावसायिक संघाचे माजी राष्ट्रीय खेळाडू आदरणीय विलास जाधव सर छत्रपती अवॉर्डी सन्मानित करतायत. आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष ओम ज्ञानदीप मंडळाच्या माध्यमातून या राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष कबड्डी स्पर्धा 2026च्या दुसऱ्या सायंकाळच्या सत्रात हा महत्वाचा असणारा एक सन्मान केला जातोय तुम्हा सर्वांच्या साक्षीनं. थँक्यू व्हेरी मच. जर मुख्य प्रवेशद्वार आपण मोकळा करूया प्लीज, प्रेमाची विनंती असेल. आपल्यासाठी आपण भरगतची अशी गॅलरी या ठिकाणी उभारलेली आहे. थोड्याच वेळात हा सामना संपल्यानंतर आपण लकी ड्रॉची कुपन्स आपण दिले. सुनील दुबईला येतोय आपण पाहतोय. खेळाडू क्रमांक 1 वर जो बायका वॉरियर्सला लीड करणारा गुणवान खेळाडू आहे. अप्रतिम असा प्रयत्न होताना कॉर्नरच्या दिशेनं चाणक्याची नजर. PPCL भारत पेट्रोलियम मोठे मोठे संघ खेळाडू घडवण्यात पटनाचा असणारा गुणवान खेळाडू आक्रमणासाठी आपण पाहत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सौरभ पाटील यापूर्वी त्याला बेंगॉल वॉरियर्स कडनं पाहिलं, तमिळ खलावज कडून पाहिलं. सर्व संघांच्या प्रशिक्षकांना महत्वाची सूचना. ओम ज्ञानदीपच्या माध्यमातून आपण प्रत्येक खेळाडूचा आपण या ठिकाणी आदरातिथ्य करत असतो.
सायंकाळच्या सत्रात आपण त्याला सगळ्यांना अल्पोपहार पण देतोय आणि भोजन पण देतोय. चढाईसाठी मित्रांनो आंतरराष्ट्रीय कीर्तीचा महान खेळाडू असलम इनामदार आक्रमणासाठी क्रीडांगण क्रमांक 2 बाय. अप्रतिम प्रयत्न असलमचा आपण पाहतोय. सर्व प्रशिक्षकांना महत्वाची सूचना, आपल्या भोजनाची कुपन्स आपण कलेक्ट करा, कारण कुपन शिवाय भोजन मिळणार नाही. प्रेमाची विनंती असेल. क्रीडांगण क्रमांक 1 आणि 2 वरती एक टफ सिच्युएशन आपण पाहताना स्कोरबोर्डकडे पाहिलं. प्रयत्न दमदार आपण पाहतोय. आक्रमणासाठी आहे सौरभ पाटील. नॅशनल गेम्स खेलो इंडियामध्ये 2nd प्लेस मिळवण्यात महत्वाचं योगदान ज्यानं दिलं होतं. यापूर्वी विधान बँकेकडून खेळत होता. आता आपण पाहतोय मुंबई पोस्टल कडून. श्रीकांत जाधव आणि परेशची मात्र आपला विनंती. आपण या ठिकाणी VIP सेक्शन मध्ये आपण येऊया. अप्रतिम प्रयत्न असला. मिलन दही आक्रमणासाठी आपण पाहतोय. पटनाचा गुणवान खेळाडू मिलन मूळचा हरियाणाचा खेळाडू आहे. तितकंच आक्रमण अत्यंत दर्जेदार होतं. त्याच प्रकारे आपण पाहिलं डिफेंडर्स एकदम मजबूत दमदार आहेत आमच्या CJSTचे. तेजस पाटील पॅटर्न तेजू मॅन फ्रॉम हरियाणा स्टीलर्स. अली जस्ता हा देखील हिमाचल प्रदेशचा शिवमुंबाकडून आपण त्याला पाहतो. मोठे मोठे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण ओम ज्ञानदीपच्या स्पर्धेत आपण पाहताना नेत्रदीपकाचं प्रदर्शन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहतोय. राष्ट्रीय कीर्तीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महान खेळाडू या व्यावसायिक पुरुष कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं अर्थात निमित्त आहे ओम ज्ञानदीप क्रीडा मंडळ प्रभादेवी मुंबई आयोजित निमंत्रितांची भव्य दिव्य राज्यस्तरीय पुरुष व्यावसायिक कबड्डी स्पर्धा 2026. प्रतिभाचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहताना आदरणीय रवी शिंदे आहे. आपणास विनंती आपण व्यासपीठातील झाला. आदरणीय रवींद्र शिंदे आपणास विनंती आहे आपण व्यासपीठाच्या दिशेने येऊया. सगळ्या प्रशिक्षकांना विनंती आपण फूड कुपन्स आपण कलेक्ट करूया. प्रेमाची विनंती, वारंवार सूचना आपल्याला दिल्या जात आहे. हॅलो जेव कुपन नसेल तर विशेष स्वरूपात भोजन आपण देत असताना थोड्याशा अडचणी निर्माण होतात. प्रेमाची विनंती असेल आपल्याला. जेव आपण लकी ड्रॉ कडे जाऊया. द लकी ड्रॉ, डिजिटल लकी ड्रॉ. एका बाजूला आपण पाहतोय तो पोस्टल कडून अभिषेक भोजने सारखा असताना महत्वाचा खेळाडू
आक्रमण चढवतोय प्रतिस्पर्धी संघ आपण पाहत असताना इंचरकोट स्पोर्ट्स क्लब अर्थात युवाचे असणारे सगळे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताना अप्रतिम असा प्रयत्न या ठिकाणी होतोय. दुसऱ्या बाजूला क्रीडांगण क्रमांक 1 वर आपण जर पाहिलं तर सौरभ प्रकारीच्या माध्यमातून क्रीडांगणावर अत्यंत चुरशीच्या लढती बिग फाईट्स आपण पाहतोय. नेत्रदीपकाचं प्रदर्शन होत असताना अप्रतिम प्रयत्न डिफेन्सच्या माध्यमातून आपण क्या बात आहे. विधानचं डॅश आवडले असेल तर टाळा जाऊ द्या. अप्रतिम असा प्रयत्न एक चतुरस्राच्या लढतीच्या निमित्तानं नेत्रदीपकाचं प्रदर्शन एक चांगलं अस्तित्वाची असणारी लढत या दोन्ही संघात चारही संघांसाठी पाहताना क्रीडांगण क्रमांक 1 आणि 2 वर आमच्या ओम ज्ञानदीपचं असणारं महिला मंडळ विनंती आपण व्यासपीठावरती येऊया. सौ जिया जितेश शिरवडकर, सौ समीक्षा वैभव पानसकर. जिया जितेश शिरवडकर या स्पर्धेच्या निमित्तानं महिला विभागाच्या आमच्या स्पर्धा प्रमुख, महिला मंडळाच्या आमच्या खजिनदार सौ समीक्षा वैभव पानसकर, त्याचबरोबर सौ शुभ्रा रोहित वारेकर ज्या सरचिटणीस आहेत महिला मंडळाच्या, रुपाली अमित गिरी ज्या सहचिटणीस आहेत, त्याचबरोबर पल्लवी प्रशांत कदम या देखील स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान, सौ सोनाली सचिन सावंत, प्राजक्ता स्वप्नेश शिरवडकर आणि अर्पिता आदिश गावकर या सर्व महिला भगिनी विनंती आपण व्यासपीठावरती येऊया. जे मंडळाचे असणारे जे कार्यकर्ते या ठिकाणी उभे आहेत त्यांना विनंती आपण प्रवेशद्वारापासून पुढचा असणारा मार्ग पूर्ण मोकळा करूया. मैदानात आपणच इन्स्ट्रक्शन दिले आहेत, फक्त कोच आणि मॅनेजर यांच्या व्यतिरिक्त कोण नाही, आपण पण नाही जायचं प्लीज. स्पर्धा अत्यंत महत्वाची या ठिकाणी आपण पाहतोय. अप्रतिम असं आक्रमण दोन्हीकडे आहे. ते जर्सी नंबर 1 क्या बात आहे. फॉलो करण्याच्या सरचिटणीस या स्पर्धेच्या निमित्तानं डी फोकस मुंबईचे आमचे दिनेश दादा गाडीगावकर, खूप खूप स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. व्यासपीठाच्या दिशेने अनिकेत कदम. एक क्लोज फाईट दोन्ही मैदानात आपण पाहत असताना दिनेश दादा या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानपूर्वक आमंत्रित करत आहोत डी फोकस मुंबईचे दिनेश दादा गाडीगावकर. मंडळाच्या वतीनं आपण दिनेश दादांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. जितेशजी शिरवडकर आपण पण जॉईन होऊया. अनेक स्पर्धांमध्ये आपण असतो आणि प्रत्येक स्पर्धा मोठी करण्यात आमच्या दिनेश दादाचं खूप मोठं योगदान असतं. डी फोकस मुंबईचे दिनेश गाडीगावकर. अप्रतिम प्रयत्न क्या बात है. मुंबई पोस्टल, मुंबई डाक विभाग नेत्रदीपकाचं प्रदर्शन त्या ठिकाणी पाहिलं आपण मुंबई डाक विभागाच्या माध्यमातून. एक ज्याला कॉम्बिनेशन टॅकल म्हणतात ते एक नेत्रदीपक राहिलं आणि निश्चित स्वरूपात या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय
एक लक्षवेधी अशा लढती आपण पाहत असताना